नमस्कार मंडळी, अदाते फार्म चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत। आज मी तुम्हाला सगळ्यांना आवडणारी अशी एक रेसिपी दाखवणार आहे जिचं नाव आहे कोल्हापुरी पांढरा रस्सा। कोल्हापुरी तांबडा पांढरा रस्सा म्हटलं तर सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं, पण रेसिपी बनवायचं म्हटलं की जरासं आपण त्याच्यामध्ये खूप गोष्टी करायला लागतात म्हणून अवॉइड करतो। पण आज तोच कोल्हापुरी पांढरा रस्सा मी तुम्हाला इन्स्टंट आणि कमी इन्ग्रेडियंट वापरतात कसं बनवता येईल हे मी दाखवणार आहे। तर प्रथम आपण सामग्री पाहून घेऊ। या आहेत मॅगीचे चिकन स्टॉक क्यूब्स, ते आपल्याला 2 लागणार आहेत। हे आहे कोकोनट मिल्क एक्स्ट्रॅक्ट आणि हा कोल्हापुरी पांढरा रस्सा मसाला। आमच्याकडे प्रकाश कंपनीचा अवेलेबल असतो। तुमच्या सिटीमध्ये जो पांढरा रस्सा मसाला अवेलेबल आहे तो तुम्ही यूज करू शकता। तर आता आपण एवढेच इन्ग्रेडियंट आहेत, सो आता आपण कृतीकडे वळूया। त्यासाठी मी घेतलेला आहे अर्ध्याहूनही कमी पाऊण कप पाणी। हे पाणी एका वाटीमध्ये टाकून घेऊ। त्यामध्ये हा कोल्हापुरी पांढरा रस्सा मसाला पूर्णपणे मिक्स करणार आहे। आणि ते 2 मिनिटं फक्त भिजत ठेवायचा आहे तो मसाला। पाणी जास्त घालायचं नाहीये, अर्ध्या कपालाही कमी पाणी घेतलंय। सगळा मसाला टाकलेला आहे आणि आता हे मी 2 मिनिटं भिजायला बाजूला ठेवून देते। सो आता हे पांढरा रस्सा मसाला जो आपण पाण्यात मिक्स केलाय तो 2 मिनिटं भिजायला ठेवायचा आहे। आणि चिकन स्टॉकचं आपण सूप बनवायला घेणार आहे। या एका पॅक मध्ये हे 2 आहेत। ओके, सो एका क्यूब साठी आपण 2 ग्लास पाणी घेणार आहे। तर इथे ह्या पातेल्यामध्ये मी 2 ग्लास पाणी घेत आहे। हे क्यूब ह्याच्यात टाकायचं आहे आपल्याला। त्याआधी मी पाणी गॅसवर ठेवते। गॅस ऑन केलेला आहे आणि ह्या पाण्यामध्ये आपण हा क्यूब टाकत आहोत। सो एक क्यूब साठी 2 ग्लास पाणी इनफ आहे। सो इथे पाणी उकळायला सुरुवात झालेली आहे आणि आपण जे टाकलेलं आहे चिकन स्टॉक क्यूब ते त्यात मिक्स व्हायला सुरुवात झाली आहे। तुम्ही पाहताय इझिली मिक्स होतंय ते विदाउट एनी एफर्ट्स। जे काही त्याचे गुठळ्या राहिल्या ना तर तुम्ही थोडं प्रेस करून मोकळ्या करून घेऊ शकता। तो हे पाणी इथे उकळलेलं, हे स्टॉक आता आपलं उकळलेलं आहे आणि हा मसाला जो आपण 2 मिनिटं 5 मिनिटासाठी भिजत ठेवलेला आहे तोही चांगला भिजलेला आहे। सो एका कढईमध्ये मी आता तेल घेते कारण तो मसाला आपल्याला छानपैकी परतून घ्यायचा आहे। तर हे साधारण 1 टेबलस्पून तेलामध्ये मी तो मसाला परतून घेणार आहे। तेल तापतंय आणि आपला हा स्टॉकही इकडे रेडी होत आहे। सो हे क्यूब मध्ये जे 2 पार्ट आहेत त्याच्यातला आपण एकच पार्ट यूज करून 2 ग्लास पाणी टाकलंय। तर हे साधारण 3 माणसांसाठी होऊ शकतं। फॅमिली जर मोठी असेल तर तुम्ही दोन्ही क्यूब्स घेऊन 4 ते 5 ग्लास पाणी टाकू शकता। तेल तापलेलं आहे। तर आता मी हे आपण जी पेस्ट बनवली आहे कोल्हापुरी पांढरा मसाला, ती पेस्ट मी या तेलात टाकत आहे आणि चांगली परतून घेणार आहे। तिला छान असं तेल सुटेपर्यंत 3 ते 4 मिनिटं परतून घ्यायची। गॅस थोडा कमी करून घेतला।
कारण कढई चांगली तापलेली असल्यामुळे. तुम्ही पाहताय इथे छान असं तेल सुटायला सुरुवात झालेली आहे आणि आपलं स्टॉकही चांगला उकळलेला आहे. सो आता तुम्ही पाहत आहात आपला स्टॉक बॉईल झालेला आहे आणि हा कोल्हापुरी पांढरा मसाल्याला पण छानपैकी तेल सुटलेलं आहे. 4 ते 5 मिनिटं झालेली आहेत. यात हे स्टॉक आहे, हे मी जरा टेस्ट करून पाहते. चांगली टेस्ट आहे त्याला. पण तुम्हाला जर ते डायल्यूट वाटत असेल तर तुम्ही अजून एक क्यूब त्यामध्ये ऍड करू शकता. ते इझिली मिक्स होईल आणि थोडं कॉन्सन्ट्रेटेड बनू शकते. पण मला काही आता गरज वाटत नाहीये. आणि हा जो भाजलेला आपला छान भाजलेला जो पांढरा मसाला आहे तो मी आता ह्याच्यात मिक्स करणार आहे. गॅस बंद केलेला आहे. स्टॉकचा गॅस थोडासा वाढवलेला आहे. जराशी खोल पळी घेतलेली आहे हलवण्यासाठी. याच्यामध्ये थोडासा मसाला आहे तो मी इकडे ट्रान्सफर करून घेणार आहे आणि थोडे तेलही भांड्याला राहिलेलं आहे. ते सगळं मी स्टॉक मध्ये मिक्स करत आहे. हे 4 ते 5 मिनिटं छान उकळू द्यायचे. छान उकळी आलेली आहे त्याला. तोपर्यंत हे जे कोकोनट मिल्क एक्स्ट्रॅक्ट आहे ते मी कट करून घेते. इथे त्यांनी मार्क दिलेला असतो कट करायचा, त्याच्यावरच कट करायचा आपल्याला. गॅस कमी करते. छान उकळी आली. हे कोकोनट मिल्क आता आपल्याला या स्टॉक मध्ये टाकायचं आहे. थोडस हलवत किती छान रंग आलेला आहे आपल्या पांढऱ्या रश्श्याला. हे जरा मी कट करून थोडंसं पाणी टाकून ते वॉश करून आपल्या स्टॉक मध्ये टाकणार आहे. छान रंग आणि छान कन्सिस्टन्सी आहे. जास्त पातळही नाहीये आणि जास्त घट्टही नाहीये. तुम्ही इथे पाहू शकताय आपल्या पांढऱ्या रस्स्याला छान उकळी आली. 5 ते 7 मिनिटं झालेले आहेत आणि खूप छान उकळी आलेली आहे. कन्सिस्टन्सी चांगली आहे. सो आता आपला पांढरा रस्सा हा तयार झालेला आहे. मी गॅस बंद करत आहे आणि माझ्या मिस्टरांना मी हा तांबडा रस्सा टेस्ट करायला देणार आहे. कारण ही रेसिपी त्यांनी इन्स्टंट रेसिपी कशी बनवायची हे त्यांनी शोधून काढलेलं आहे. उदय प्लीज टेस्ट कर. अतिशय ओरिजिनल पांढरा रस्सा. वाव वाव.
आणि याच पद्धतीने तुम्ही कोल्हापुरी तांबडा रस्साही बनवू शकता. त्यासाठी तुम्हाला मटन स्टॉक यूज करायला लागेल आणि हा कोल्हापुरी तांबडा रस्सा मसाला. पण मी प्रेफरेबली माझ्याकडचा जो आहे कांदा लसूण मसाला ते वापरूनच तांबडा मटन रस्सा बनवत असते. आणि त्यासोबत हा इन्स्टंट पांढरा रस्सा जो आमच्या घरात सगळ्यांना खूप आवडतो. तुम्हीही करून पहा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि कळवा आणि लाईक करा, सबस्क्राईब करा.